देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणानं सध्या संपूर्ण देश हादरलाय। पण या प्रकरणाचे धागेदोरे जेव्हा महाराष्ट्रातील शिक्षणाचं माहेर घर मानले जाणाऱ्या लातूर पर्यंत पोहोचले तेव्हा हा धक्का आणखी मोठा ठरला। कारण ज्या शहरानं मेहनत, शिस्त आणि गुणवत्ता यावर उभा राहिलेला प्रसिद्ध लातूर पॅटर्न हा देशाला दिला, त्याच लातूरचं नाव आता पेपरफुटी आणि संशयित रॅकेट सोबत जोडलं जात आहे। आणि या सगळ्या प्रकरणात सगळ्यात मोठं नाव समोर आलंय ते म्हणजे शिवराज मोटेगावकर। नीट, जेईई, सीईटी परीक्षांसाठी महाराष्ट्रातील प्रभावशाली कोचिंग नेटवर्क पैकी मानल्या जाणाऱ्या आरसीसीचे संस्थापक। एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेला हा शिक्षक सायकलवरून होम ट्युशन्स घेत कोट्यवधींचं शैक्षणिक साम्राज्य उभं करतो आणि आज त्याच्यावर नीट पेपरफुटी प्रकरणातल्या रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप होतो। ही कहाणी जितकी धक्कादायक आहे तितकीच महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी सुद्धा आहे। एकेकाळी देशभरातून विद्यार्थी ज्या लातूरकडे प्रेरणास्थान म्हणून पाहायचे तेच लातूर आज मुन्नाभाईंची फॅक्टरी बनत चाललंय का? ज्ञानार्जनाचं ध्येय घेऊन सुरू झालेला लातूर पॅटर्न आज कोट्यवधींच्या शिक्षण बाजारात कसा बदलला आणि मेहनतीच्या संस्कृतीतून पेपरफुटीच्या आरोपांपर्यंतचा हा प्रवास नेमका कसा घडला, पाहूयात आजच्या ऑन पॉइंट मध्ये। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। या लातूर पॅटर्नची गोष्ट सुरू होते 1982 मध्ये, जेव्हा लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली। लातूरमधील केशवराज विद्यालय, अहमदपूरचं महात्मा गांधी विद्यालय आणि त्यानंतर राजर्षी शाहू आणि दयानंद महाविद्यालयांनी गुणवत्तेचा एक नवा पायंडा रचला। लातूर पॅटर्न म्हणजेच फक्त जास्त मार्क मिळवण्याची पद्धत नव्हती, तर ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारी एक शैक्षणिक क्रांती होती। 1980 ते 90च्या दशकात महाराष्ट्रात लातूर पॅटर्न हे नाव इतकं गाजलं की 10वी-12वीच्या निकालांमध्ये लातूरचा दबदबा हा राज्यभर चर्चेचा विषय बनला होता। या पॅटर्नचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे नियोजनबद्ध मेहनत। इतर ठिकाणी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून शेवटी परीक्षा द्यायचे, पण लातूरमध्ये अभ्यास हा युद्ध पातळीवर आखला जायचा। 8वी-9वी पासूनच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या दृष्टीनं तयार केलं जायचं। कोणत्या प्रश्नाला किती मार्क मिळतात, उत्तर कसं लिहायचं, वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं याचं प्रशिक्षण अगदी सुरुवातीपासून दिलं जायचं। दुसरं मोठं वैशिष्ट्य म्हणजे सराव परीक्षा। जानेवारीपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून पुढील 2 ते 3 महिने विद्यार्थ्यांकडून सतत टेस्ट, प्रिलियम्स आणि प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जायच्या। एका विद्यार्थ्याने बोर्डाच्या परीक्षेपूर्वी शेकडो उत्तरपत्रिका लिहिलेल्या असायच्या, त्यामुळे अंतिम परीक्षेपर्यंत त्यांचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढलेला असायचा। परीक्षा म्हणजे तणाव नसून एक नियमित सराव आहे अशी एक मानसिकता तयार करून घेतली जायची। तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांची वैयक्तिक बांधिलकी। त्या काळात शिक्षक हे फक्त वर्गात शिकवून मोकळे होत नव्हते। विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून त्यातील चुका दाखवणं, हस्ताक्षर सुधारणं, लेखनाचा वेग वाढवणं, कमी मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र मार्गदर्शन देणं हे सगळं काही शिक्षक स्वतःच्या जबाबदारीप्रमाणे करायचे। अनेक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तास घ्यायचे, रात्री उशिरापर्यंत पेपर्स तपासायचे आणि पालकांशी सातत्याने संपर्क ठेवायचे। यामागे काही दूरदृष्टी असलेले शिक्षण तज्ञ सुद्धा उभे होते। दिवंगत प्राचार्य पुरोहित सर, डॉक्टर JM वाघमारे, प्राचार्य ढोबळे यांसारख्या शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण केली। त्या काळात लातूरमधील विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आला म्हणजे त्यामागे कोणताही शॉर्टकट नव्हता। ती असायची फक्त विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, शिक्षकांची झटणारी टीम आणि शिक्षणाला सर्वात जास्त दिलेलं महत्त्व। त्यामुळे लातूर पॅटर्न हा केवळ निकालांचा फॉर्म्युला नव्हता, तर मेहनत, शिस्त आणि सामूहिक समर्पणावर उभा असलेला एक आदर्श शैक्षणिक मॉडेल होतं। याच लातूर पॅटर्नच्या लाटेत एक नाव वेगाने समोर आलं आणि ते म्हणजे शिवराज मोटेगावकर। सुरुवातीला घरची परिस्थिती बेताची असल्यानं लातूरमध्ये बहिणीकडे राहून त्यांनी सायकलवरून घरोघरी जात होम ट्युशन्स देण्यास सुरुवात केली। तसंच त्यांनी केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि सुवर्ण पदक विजेते सुद्धा ठरले। 1999 मध्ये एका भाड्याच्या खोलीत केवळ 10 विद्यार्थ्यांसह त्यांनी रेणुकाई केमिस्ट्री कोचिंग क्लास सुरू केला। पुढे 2003 मध्ये रेणुकाई केमिस्ट्री कोचिंग क्लासचं रूपांतर RCC या मोठ्या ब्रँडमध्ये झालं। नीट, जेईई, सीईटी या परीक्षांसाठी
महाराष्ट्रातील प्रभावशाली कोचिंग नेटवर्क पैकी आरसीसी हे एक मानलं जात होतं. लातूर सोबतच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या शहरांमध्ये सुद्धा आरसीसीचं जाळं हे मोठ्या प्रमाणात विस्तारलं. या मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या आरसीसीचा वार्षिक टर्नओव्हर 100 कोटींचा होता. मात्र एकेकाळी मेहनत आणि गुणवत्ता म्हणून ओळखला जाणारा लातूर पॅटर्न आता चांगलाच डागाळलाय. कारण 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा जेव्हा पेपर फुटीच्या कारणामुळे रद्द झाली तेव्हा हळूहळू संशयित आरोपी सीबीआयच्या रडारवर आले. अशात परीक्षेनंतर आरसीसीच्या मोटेगावकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात एक विद्यार्थिनी सांगतेय की सर, तुम्ही दिलेल्या 101 प्रश्नांपैकी 42 प्रश्न हे परीक्षेमध्ये जसेच्या तसे आले. आता ज्यावेळी या सगळ्या अनुषंगाने तपास झाला, चौकशी झाली, तेव्हा समोर आलं की परीक्षेच्या 10 दिवस आधीच म्हणजे 23 एप्रिललाच मोटेगावकर यांच्याकडे नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका ही पोहोचली होती. तपासादरम्यान मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये लीक झालेला पेपर आढळला. तसंच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मानला जाणाऱ्या निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचं कनेक्शन असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. नीट परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या रॅकेटमध्ये मोटेगावकर सुद्धा सामील असल्याचा आरोप सीबीआयनं केलाय. 17 मे 2026 रोजी शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली. त्यानंतर 17 आणि 18 मे असे सलग 2 दिवस त्याची चौकशी करण्यात आली. तपास यंत्रणेनं या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांशी असलेले संपर्क तसंच कथित पेपर लीक नेटवर्क मधील भूमिकेबाबत त्यांना प्रश्न विचारल्याची माहिती ही समोर आली आहे. नंतर 18 मे रोजी त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आणि राऊज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे झालेल्या सुनावणी दरम्यान सीबीआयने कोर्टाकडे 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचं सीबीआयने कोर्टाला सांगितलं. तर दुसरीकडे मोटेगावकरच्या वकिलांनी 10 दिवसांची कोठडी आवश्यक नसल्याचा युक्तिवाद केला. अखेरीस कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मोटेगावकरला 9 दिवसांची कोठडी सुनावली. मात्र ज्या शहराने देशाला हजारो डॉक्टर आणि इंजिनियर्स दिले, ते शहरात पेपर फुटीचं केंद्र म्हणून चर्चेत आले. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर या पेपर फुटीने पाणी फिरले. ज्या शिक्षकांच्या हातात भविष्याची पिढी घडवण्याची जबाबदारी होती, त्यांनी जर पेपर फोडला तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. मात्र एक नक्की आहे की ज्ञानार्जनाचं ध्येय ठेवून सुरू झालेला लातूर पॅटर्न आज केवळ अर्थकारणाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय. शिवराज मोटेगावकरची अटक ही केवळ एका व्यक्तीची अटक नाहीये, तर ती एका पोखरत गेलेल्या व्यवस्थेचं दर्शन आहे असं म्हणावं लागेल. लातूरच्या शिक्षणाचं बिघडलेलं हे रसायनशास्त्र सुधारण्यासाठी आता काय कारवाई होणार आणि पुन्हा एकदा कष्टाला किंमत मिळणारा लातूर पॅटर्न उभा राहील का, हे सगळं पाहावं लागणार आहे. पण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.